काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या? आमच्या प्रमुख मागण्या आहे आम्हाला एसटी आरक्षण मध्ये हैदराबाद गॅजेट नुसार आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। आरक्षण आमच्या हक्काचं आहे। आमचे सोयरे धायरे सगळे असे तेलंगणामध्ये राहतात। महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आरक्षण का नाही हा आम्हाला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे। काय बघा, हा बंजारा समाज मूळतः आदिम जमातीचा समाज आहे। हजारो वर्षाची संस्कृती या समाजाची सापडते। एवढंच नाही तर लोकूर समितीने केंद्र सरकारकडे ज्या शिफारसी केलेल्या आहेत, ज्या 5 शिफारसी आहे आणि त्या 5 शिफारसीमध्ये एक आहे की आदिम संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृतीपासून या समाजाचा इतिहास सापडतो। दुसरा आहे की वेगळी जीवन पद्धती। आमचं तुम्ही पाहिलं असेल की आमच्या समाजाचं राहणीमान पद्धत, खान पद्धत, पेहरावा, बोली भाषा पूर्णतः वेगळा आहे। तिसरा आहे की गावापासून वेगळं राहणे म्हणजे हा समाज जंगलामध्ये राहणार आहे। तिसरी एक गोष्ट आहे की बुजरेपण देखील या समाजामध्ये येतो। या 5ही शिफारसी बंजारा समाज फुलफिल करतो। म्हणून आमची शासनाकडे एकच मागणी राहील, हैदराबाद गॅजेट मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे हा समाज अबोरिजिनल ट्राईब्स आहे। म्हणून ही मागणी लक्षात घेऊन मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे एक शिफारस करावी की समस्त बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यात यावं। म्हणून तुम्ही सगळं ड्रेस कोड घातलेला आहे, सगळं तुमच्या वेशभूषेमध्ये आला तुम्ही, काय वेशभूषा घालण्याचा काय उद्देश होता आज? की आमच्या समाजाची वेगळी संस्कृती आहे ती दाखवून देण्यासाठी आम्ही हा वेशभूषा करून आलो। आमच्या समाजाचे हे पारंपरिक वेशभूषा आहे। आमच्या समाजाचा हा पारंपरिक वेशभूषा आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्या महिलांनी ही वेशभूषा हे करून आणि आम्हाला एसटी आरक्षणामधून आमच्या लेकरांना आरक्षण मिळावं म्हणून आम्ही हा लढा चालू केला। आदिवासी बांधवांना मी सांगू इच्छितो की त्यांना कोणताही ताण घ्यायचं गरज नाही। आम्ही मूळ आदिवासींना कोणताही ढाचा त्यांचा डिस्टर्ब करत नाही आणि आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय। आता भारतीय राज्यघटनेमध्ये 342 ब अनुसार उपवर्ग केलेला आहे। आता काल 25 ऑगस्ट 2025 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की आदिवासीमध्ये उपवर्ग करा, एससी मध्ये आणि एसटी मध्ये, त्यामध्ये आमचं उपवर्ग करावा। जेवढं शासन आम्हाला इथं 3%, 5% जो काही रिझर्वेशन देणार आहे तो आमचं ST B म्हणून आम्ही रिझर्वेशन घ्यायला तयार आहोत। त्यामुळे मूळ आदिवासींनी काही डिस्टर्ब व्हायचं नाही। आम्ही मूळ आदिवासी आहोत, पण आम्ही आमचा अधिकार आमच्या जागेवर सांगतोय, आम्ही तुमच्या जागेवर सांगत नाहीये। त्यामुळे तुम्ही काही डिस्टर्ब व्हायचं कारण नाही। आम्हाला ह्या सूचीमध्ये समावेश करावा ही सगळ्या समाजाची तळागाळातून मागणी आहे। या आमचं परभणी जिल्हा नाही, हा 41वा